अजूनही भारतीय जनता पक्षाला वास्तवाची जाणीव आली नसेल तर मग त्याला निवडणुकीच्या निकालाच्या विस्तवाला सामोरं जावं लागेल. त्यांच्याकडे कोण असणार पहिला ठरवा ना. त्यांच्याकडे कोण आहे आता प्रश्न त्यांच्याकडे पण आहे. कारण मला आठवते मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी ते काय म्हटलं होतं ते वसली 3 गावं 2 काय एक वसेची ना. आता हालत त्यांची तशीच आहे. तिन्हीच्या तिन्ही ओसाड आहेत. एक सुद्धा बसत नाहीये. अरे मला बाकी जरा बाकी पवार साहेब त्यांना नेमकं एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या जनतेने आमचा पराभव केला. त्या संबंधीची कारणं अनेक आहेत, पण ते आम्ही आता बोलू इच्छित नाही. जे काय आता सेशन त्यांनी केलं इतक्या जुन्या काळाचं ते काढून आता जी कारवाई केली जाते ती अगदी पूर्णपणानं सत्तेचा गैरवापर आहे. आणखी एक गोष्ट अशीच या ठिकाणी झाली की काही लोकांच्या बाबतीत तुम्ही आणि काही लोकांच्या यापूर्वी केसेस केलेल्या होत्या त्यातल्या काही लोकांना कोर्टाने जामीन दिला, पण त्याच्यामध्ये अनेक लोक कारण नसताना आरोपाशिवाय आधीच तुरुंगामध्ये आहेत. याचा अर्थ सरळ हा सत्तेचा गैरवापर आहे आणि या सत्तेच्या गैरवापराच्या संबंधी या निवडणुकीमध्ये लोकांनी जी काही भूमिका घेतली त्याच्यातून शहाणपणा शिकतील अशी अपेक्षा होती, पण तो काही शहाणपणा शिकलेला दिसत नाही. आणि त्यामुळं आणखीन 3-4 महिन्यांनी लोकांच्या समोर जायची संधी ज्यावेळी मिळेल तर लोक त्याचा पूर्णपणानं विचार करून ठोस निर्णय घेतील. प्रश्न समजला नाही. अजित पवारने घेतल्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली. त्याचा काय त्यांचा अनुभव काय तो त्यांनी सांगितलं. आम्ही त्याच्यापेक्षा साधी ही गोष्ट आहे की आम्हा लोकांच्या हातामध्ये आज तर काही महाराष्ट्राची सत्ता नाही आहे. आज सत्ताच कुणाच्या हातात तरी काही मी सांगायची गरज नाही. आणि तुम्ही म्हणता तशी परिस्थिती आज तातडीने येईल असं दिसत नाही. आधीचा आम्हाला आनंद आहे. सीधी बात है, प्याज पैदा करने वाला किसान तो नाराज था, इसमें कोई दो बातें नहीं, मगर
वहाँ तक सीमित नहीं, इस महाराष्ट्र का, इस देश का किसान वाइन राज ये सरकार के बीजेपी के खिलाफ था, और आज भी इससे कोई बदल हो गई ऐसे मुझे दिखता नहीं। छोड़ो, हर एक का अनुभव अपने पास होता है। तो प्यास के कारण भाजप को तो रोना पड़ा ही, लेकिन साथी जो है उनके उनके वजह से भी वो रो रहे हैं। तो झाला, विषय संपला. त्याच्यानुसार आम्ही निर्णय पण घेतला. कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आम्ही काँग्रेसला तिघांनी मिळून, म्हणजे दोघांनी, काँग्रेस व्यतिरिक्त आम्ही दोघं आहोत आणि बाकीच्यांनी पाठिंबा दिलाय. आणि इतर 3 जागांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने आम्हाला पाठिंबा दिला. आरोप नाही, वस्तुस्थिती आहे. कोण? मग मी काय उत्तर देऊ? त्यांनी पंतप्रधानांकडे उत्तर मागायला पाहिजे, कारण त्यांना पाठिंबा दिलाय. आणि मी माझ्या प्रचाराच्या भाषणात सुद्धा सांगत होतो की आमचा गुजरातबद्दल काही राग नाही. इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आणि उद्यासुद्धा आल्यानंतर आम्ही गुजरातच्या हक्काचं काय असेल ते देऊ. पण याकरता मोदी आणि अमित शाह गुजरात आणि संपूर्ण देश यांच्यामध्ये एक जी भिंत उभी करतायत ती अत्यंत घातक आहे. तशी भिंत त्यांनी उभी करता कामा नये. महाराष्ट्राच्या हिताचं असेल ते महाराष्ट्राला मिळालंच पाहिजे. गुजरातचं असेल ते जरूर गुजरातला द्या. तसंच अन्य राज्यांना जे आवश्यक आहे आणि त्यांच्या हक्काचं आहे ते दिलं गेलंच पाहिजे. त्यालाच आपण केंद्र सरकार म्हणतो. खरं केंद्र सरकार हा शब्द चुकीचा आहे, कारण आपली संघराज्य पद्धत आहे. हम सरकार में नहीं है. जिनके हाथ में सरकार है उनको पूछो. सीधी बात यह है कि ये इशू पर इससे पहले जो कोई महाराष्ट्र गवर्नर थे उन लोगों ने डिस्कशन किया था, कुछ कमिटमेंट किए थे. जो वहाँ बैठे थे अनशन पर, उन्हें कुछ कमिटमेंट की, मगर इस पर अमल नहीं हुआ और इसीलिए फिर ये उपोषण का मामला शुरू हो गया. जो कुछ बातें सरकार ने एक्सेप्ट की थी, कमिटमेंट की थी, इस पर जल्दी से जल्दी अमल करना ये फर्ज आज ये गवर्नमेंट का है. ये स्थिति हाथ के बाहर जाने की नौबत न आना, इसकी आज आवश्यकता है सामाजिक दृष्टि. नाही, म्हणूनच मी म्हटलं ना की हा जो त्यांचा काही अट्टाहास आहे, त्यांना 10 वर्षात समजायला पाहिजे होतं की संपूर्ण देशाने त्यांना पंतप्रधान पद दिलं होतं. आता कसं बसं त्यांचं पंतप्रधान पद वाचलंय. ते किती दिवस हे सरकार राहील हे काय सांगता येत नाही. आणि गुजरातमध्ये जर का हे अशी सगळी चालूगिरी करायला लागले तर त्यांचं मूळ राज्य आहे तिथेच त्यांच्या आसनाला सुरुंग लागेल. आणि एकूणच जे काय मगाशी तुम्ही नरेटिव्ह म्हणतात, नरेटिव्ह एका बाजूला, पण ह्यांच्यामध्ये खरेपणा नाही आहे. हा सगळा फोलपणा आता देशाच्या जनतेच्या लक्षात आलेला आहे. यावेळेला मी परत सांगेन की मला अभिमान आहे की देशातली जनता जागी झाली. आणि आणखीनसुद्धा एक थोडाफार विश्वास काही लोकांचा मोदींवरती होता, भाजपवरती होता, तो या निकालामुळे आता साफ उडालेला आहे. येत्या निवडणुकीत आणखीन चित्र खूप बदललेलं आणि देशाच्या दृष्टीने सुधारलेलं दिसेल. देखो, पहले ही जैसे जयंतराव जी ने कहा, जितने लोग
हमारे साथ अभी रहे और उन्होंने संघर्ष किया, हम उनको लेकर आगे जाएंगे। और कुछ लोग अगर आना चाहते हैं, सिर्फ ये या वो ऐसे नहीं, तो खींचातानी किए बिना अगर वो आना चाहते हैं तो देखेंगे। लेकिन मैं जिसका नाम आपने लिया वो नाम लेकर मैं कुछ नहीं कहना चाहता, मैं जनरल बात कर रहा हूँ। ठीक है, ठीक ठीक है. एकच तुमच्या लक्षात असेल, मी 22 जानेवारीला काळाराम मंदिरात गेलो होतो आणि 23 जानेवारीला ज्या दिवशी शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस असतो तेव्हा नाशिकच्या सभेत मी म्हटलं होतं की आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे. तो भाजपा मुक्त राम अयोध्यावासियाने आणि उत्तर प्रदेश जिथे जिथे प्रभू रामचंद्राचं वास्तव्य होतं तिथे तिथे भाजपाने सपाटून मार खाल्लेला आहे. म्हणजे आता भाजप मुक्त राम झालेला आहे. हे पहा, या निवडणुकीमध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ वगैरे काही चालणार नाही. प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही बसून सर्वात चांगला उमेदवार कुठल्या पक्षाकडे आहे आणि मागच्या निवडणुकीचे संदर्भ घेऊन जागा वाटपाचा निर्णय घेऊ. आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर तो निर्णय होईल. आज प्राथमिक बैठक आमची झालेली आहे, त्यामुळे बाकी तुम्ही याच्यात काही जाऊ नका. मला वाटतं पृथ्वीराजजींनी उत्तर दिले ना, वेगळं काय याच्यातच आमची एक वाक्यता दिसते. कोण ठीक आहे. बरं ठीक आहे, मला समजा जायचंय, यांच्यामध्ये बसून आता हो सांगू. अरे तुम्ही नरेटिव्ह तुम्ही खरेटिव्ह वरती आहात. ही वर्ष कोर्टाच्या ताब्यात आहे, 27 आहे आणि 27 माणसाच्या संबंधी ते भाष्य करणे हे काही सांगतानाचे लक्षण आहे. हजारेंना जे काही त्यांची तक्रार आहे ती तक्रार मांडायचा त्यांचा अधिकार आहे. त्याच्यात काय निर्णय होतो तो बघू आणि नंतर ठरवू. अजिबात परत घेणार नाही. पुढे सांगू का, एक जुनं गाणं आहे, तुम्हाला माहिती असेल की नाही माहित नाही. पवार साहेब तुम्हाला नक्की माहिती असणार. माणिक वर्माजींचं गाणं आहे, पारिजात फुलला माझ्या दारी, फुले का पडती शेजारी. पण तरी देखील आम्ही पारिजातकाला खत पाणी घालायचं काही सोडणार नाही. जरा परत सांगा ना. सवाल फायदा नाही होता.
बघा याच्यामध्ये एक सॉरी पवार साहब एकच मिनट नहीं एक ही मिनट, ये जो बातें हैं ना मैंने तो बात साफ कर दी, लेकिन आपको याद है कुछ महीने पहले अमित शाह जी गए थे बिहार में और उन्होंने कहा था नीतीश कुमार के लिए भाजपा के दरवाजे हमेशा के लिए बंद है, चंद्रा बाबू जी के लिए भी बंद है। यासंबंधी साधारणतः आमचा विचार काही वेगळा नाही. जातीवर आधारित जनगणना या देशात होण्याची आवश्यकता आहे आणि त्याबद्दल सर्वसाधारणपणे आम्हा सगळ्यांच्यात एक वाक्यता आहे. मानत नसतो तर कोर्टात का जाऊ आम्ही कोर्टात जातो आणि खात्री आहे आम्हाला की तिथे जे काय घडवण्यात आलेलं आहे, घडलेलं नाही मिळण्यात, घडवण्यात आलेलं आहे हा बोगसपणा कोर्टामध्ये सिद्ध होईल. मी बघू ना, मी आता सगळी माहिती घेतली असं समजू नका, कारण मी वकिलांशी वगैरे सगळ्या तिथल्या लोकांची चर्चा सुरू आहे. रोज मला जेवढी पाहिजे तेवढी आवश्यक माहिती मी घेत असतो, पण आम्ही कोर्टामध्ये जातो आहोत आणि मला खात्री आहे की यातला गडबड घोटाळा हा आम्ही बाहेर काढू. त्याच पद्धतीने देशात सुद्धा काही ठिकाणी अशाच पद्धतीने निवडणूक निकाल लावून घेण्यात आले असं कानावर आलंय, तिथली सुद्धा लोक कोर्टात जात आहेत. ठीक आहे, थोडा कुछ आगे के लिए बाकी रहे. आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल तुम्हाला आम्हाला सगळ्यांचे मी आपल्या सुरुवातीला जे करायचं होतं ते शेवटी करतो. आदिती नलवडेंना मी विनंती करतो की उद्धवजी ठाकरे साहेबांचं स्वागत त्या करतील. आम्ही होस्ट आहे. चला.